ज्यांनी प्रश्न विचारलं आणि ज्यांना प्रश्न विचारलं त्यांना प्रश्न विचारा ना. त्या जुगलबंदीमध्ये आम्हाला कशाला आणताय? नाही सर, त्यांनी असं म्हटलंय की मराठी नेते जे आहेत ते केंद्रात मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. कोणी म्हटलं? छगन भुजबळ असं म्हटलंय. तर मराठी सुशिक्षित नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना 10% मराठा आरक्षण आहे ते हवंय का, की ईडब्ल्यूएस आहे ते आरक्षण हवंय की ओबीसी मधनच हवं? बघा असं आहे, राणे समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचे आरक्षण टिकवलं. मग 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण, म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र 10% आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे. म्हणून आमची मूळ भूमिकाच माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे. घटनेच्या 16/4/15/4 अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे तो समाज आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी याच्या अगोदर केलेलं आहे. राणे समितीने केलं आहे, त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने, प्रत्येक समितीने केलेलं आहे. एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या 15/4/16/4 अनुसार आरक्षण, तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं. मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, सीएम साहेबांचीच भूमिका आहे, शासनाची तीच भूमिका आहे. आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, देऊन दाखवलंय आणि टिकूनही दाखवलं. म्हणजे आता तर आज झोपच लागणार नाही रे बाबा. एवढा मोठा माणूस, एवढा खणकर आवाज, आणि त्यांनी बैठकला तर आजची झोपेचे वांदे झाले. म्हणजे अवघड झालं. आज रात्री म्याव म्याव शिवाय काय ऐकायला देणार नाही. त्याला बोल अशाच बैठका घेत राहा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल.